तर नमस्ते मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचं जे प्रकरण लसावी आणि मसावी आहे याचा आपण सराव बघणार आहोत। मागील भागामध्ये याचा आपण अभ्यास केलेला आहे। अभ्यासामध्ये आपण शिकलो आहोत की लसावी कसं काढतो, मसावी म्हणजे काय आहे, विभाज्य म्हणजे काय आहे आणि विभाजता म्हणजे काय आहे, ह्या सगळ्या संकल्पनांचा आपण अभ्यास केला होता। तर मुलांनो, आज आपण सराव बघूया। नेहमीप्रमाणे बघा, सरावात आपल्याला काही प्रश्न दिलेले आहे आणि ती सगळी प्रश्न अभ्यासाच्या आधारावरच असतात मुलांनो। तर बघा, आपण आता पहिला प्रश्न घेऊया। भागाकार करताना ज्या संख्येला आपण भागतो त्या संख्येला काय म्हणतो? समजा बघा, आपण कोणत्याही संख्येला आपण भागत आहोत, जसं समजा आता 36 आहे, 36 ला आपण 9 ने भागलं, तर बघा इथे भागाकार करताना ज्या संख्येला आपण भागतो त्या संख्येला आपण काय म्हणतो मुलांनो? बरोबर, याला आपण भाज्य म्हणतो आणि याला भाजक म्हणतो। म्हणजे बघा मुलांनो, उत्तर सांगा तुम्ही काय येईल? आपलं उत्तर येणार आहे भाज्य। आणि बघा, हे उत्तर बरोबर आहे। तर आपण दुसरा प्रश्न बघूया। भागाकार करताना ज्या संख्येने भागले जाते त्या संख्येला काय म्हणतात? भागाकार करताना ज्या संख्येने भागले जाते, ज्या संख्येने भागले जाते त्याला काय म्हणतात? त्याला आपण, अगदी बरोबर, त्याला आपण म्हणतो भाजक। म्हणजे भागाकार करताना ज्या संख्येने भागले जाते त्याला भाजक म्हणतो आणि ज्या संख्येला भागतो त्याला भाज्य म्हणतो। आता बघा पुढचा प्रश्न। 49 ला 7 ने भागल्यावर बाकी 0 येते, सारखाच प्रश्न आहे। पण 49 ही संख्या 7 ने काय आहे मुलांनो? 7 ने विभाजक आहे की विभाज्य आहे? पूर्णपणे भाग जातो म्हणून ही विभाज्य आहे। म्हणजे बघा, आपण असं म्हणू शकतो 49 ही संख्या 7 ने विभाज्य आहे आणि हे उत्तर आपलं बरोबर आहे। आता मुलांनो, पाचवा प्रश्न बघूया। पाचवा प्रश्न काय आहे बघा। दोन संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा विभाजक म्हणून त्या संख्यांचा डॅश असतो। म्हणजे बघा, दोन संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा म्हणजे महत्तम। म्हणजेच काय येईल मुलांना? महत्तम सामायिक विभाजक असतो सर्वात मोठा। म्हणजे लसावी येईल का? नाही, अगदी बरोबर, ते येणार आहे मसावी। म्हणजे आपण म्हणू शकतो दोन संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा विभाजक म्हणून त्या संख्यांचा मसावी असतो। आता समोर बघूया मुलांना सहावा प्रश्न। दोन संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात लहान विभाज्य हा त्या संख्यांचा असतो। काय असतो मुलांनो? बघा, लहान आहे, सर्वात लहान म्हणजे अगदी बरोबर लघुत्तम। म्हणजेच लसावी येईल की मसावी? लघुत्तम सामायिक विभाजक येणार आहे, म्हणून आपलं हे उत्तर बघा बरोबर आहे। आता सातवा प्रश्न घेऊया बघा। मसावी म्हणजे काय? याचा लॉंग फॉर्म काय आहे मसावीचा? म वरून महत्तम, सा वरून सामायिक आणि वी वरून विभाजक येते मुलांना। बघा, म्हणजे महत्तम सामायिक विभाज्य होते का मसावी? म्हणजे नाही, काय होते? महत्तम सामायिक विभाजक होते आणि सामायिकला आपण साधारण सुद्धा म्हणतो मुलांनो। म्हणजे हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो। आता आपण पुढील प्रश्न बघूया बघा। आठवा प्रश्न काय आहे? लसावी म्हणजे काय आहे? ल म्हणजे मुलांनो लघुत्तम, सा म्हणजे सामायिक किंवा साधारण आणि वी वरून विभाज्य होते मुलांनो। तर बघा, आपण दोन्ही ऑप्शन बघूया। लघुत्तम सामायिक काय होईल मुलांनो? लसावी, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य होणार आहे आणि हे उत्तर बरोबर आहे मुलांनो। आता नववा प्रश्न बघूया। कोणत्याही संख्येचा फाळा लिहिताना त्या संख्येने काय असतात त्या संख्या? बघा, कोणत्याही संख्येचा फाळा लिहिताना त्या संख्या फिलिंग द ब्लँक्स किंवा बॉक्स संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात। त्या बॉक्स मध्ये काय लिहू मुलांनो? विभाज्य लिहू की विभाजक लिहूया? बघा, कोणत्याही संख्येचा फाळा लिहिताना त्या संख्येने विभाज्य संख्या क्रमाने लिहिलेल्या असतात। आणि बघा, हे उत्तर आपलं बरोबर आहे। विभाज्य म्हणजे तो जो दिलेल्या संख्या आहे त्याचा आपण फाळा लिहावा लागतो आपल्याला। नंतर 10वा प्रश्न आहे बघा।
आपण वाचूया 10वा प्रश्न. दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकतो. बघा, आपण दोन संख्यांचा जो लसावी आहे हा त्याच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकतो का मुलांनो? आपण बघा अभ्यासामध्ये हे बघितलेलं आहे. नाही, तो नेहमी लहान असू शकतो मुलांनो. म्हणून हे उत्तर चूक आहे आणि आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे. तर इथे मुलांनो अशा प्रकारे आपण 10ही प्रश्न बघितलेली आहेत. 10ही उत्तरे आपली बरोबर आहेत आणि इथे आपला मुलांनो सराव संपलेला आहे. तर बघा मुलांनो, लसावी आणि मसावी ह्या प्रकरणाचा अभ्यास आपण मागील भागातच केला होता आणि मुलांना तुम्हाला नक्की आठवत असेल, आपण लसावी आणि मसावी ह्या प्रकरणाचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये आपण काय शिकलेलो आहोत? शाबाश. आपण त्याच्यामध्ये विभाज्य, विभाजकता आणि लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक ह्याचा आपण अभ्यास केला होता. आणि अभ्यासाच्या आधारावर आपण मुलांनो सराव सुद्धा केला होता आणि नक्कीच या सरावाचा तुम्हाला फायदा होईल मुलांनो. काही प्रश्न सोडवली होती आपण. आणि आता आज आपण खेळ खेळूया. म्हणजे बघा, खेळ खेळायला तुम्हा सगळ्यांनाच आवडते आणि खेळाद्वारे अभ्यास म्हटलं की तुम्हाला सुद्धा मुलांना बोर होणार नाही. तर आपण खेळाद्वारे मसावी आणि लसावी हे प्रकरण अजून चांगल्या प्रकारे शिकूया मुलांनो. तर बघा, खेळ आहे तिथे 5 प्रकारचे खेळ आपल्याला दिसत आहे मुलांनो. तर 5 मधून आपण आज कोणता खेळ घ्यायचा तुम्ही सांगा मुलांनो. आज तुमच्यानुसार कारचा गेम घेत आहे, कारण कार ही मुलांना मुलींना आवडतेच. तर बघा इथे काय आहे, इथे ही जी कार आहे तर समजा, आणि कारच्या वरती आपल्याला काय दिसत आहेत मुलांनो? ह्या चाब्या आहेत आणि चाब्या ह्या वेगवेगळ्या रंगाच्या चाब्या दिलेल्या आहेत. आणि इथे जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या समोरही मुलांनो तुम्हाला काय दिसत आहे? वेगवेगळ्या रंगाची बटन्स दिसत आहेत. तर आपण जी प्रश्नाची उत्तर राहणार आहे, ज्या रंगाचं प्रश्नाच्या उत्तराच्या समोर राहणार आहे त्या रंगाच्या चाबीवर आपल्याला मुलांना क्लिक करायचं आहे. आणि तुमचं योग्य उत्तर असेल, समजा आपलं तुम्ही दिलेले जे उत्तर राईट असेल, बरोबर असेल, तर कार मुलांनो समोर जाणार आहे. तर बघूया आता आपण पहिला प्रश्न काय आहे मुलांनो? दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. तर बघा, दोन संख्यांचा लसावी हा इथे असं पाहिजे होतं मुलांनो, हे फिलिंग द ब्लँक्स मध्ये पाहिजे होतं. त्यांना विचारायचं काय आहे? दोन संख्यांच्या लसावी हा त्याच्यापेक्षा मोठा असू शकत नाही. कशापेक्षा मोठा असू शकत नाही मुलांनो, असा हा प्रश्न आहे. तर बघा, इथे गुणाकाराशिवाय मोठा नाही राहू शकत, की भागाकारापेक्षा मोठा नाही राहू शकत, की तिसरा आहे बेरजेपेक्षा मोठा असू शकत नाही, की वजाबाकीपेक्षा मोठा असू शकत नाही. तर बघा मुलांनो, आठवा तुम्ही, आपण अभ्यासात बघितलेला आहे की दोन संख्यांचा लसावी हा त्याचा अगदी बरोबर गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. इथे बघा प्रश्नातच उत्तर दिलेलं आहे, पण त्यांना विचारायचं कसं होतं मुलांनो? त्यांना विचारायचा प्रश्न असा होता की दोन संख्यांचा लसावी हा त्याच्या फिलिंग द ब्लँक पेक्षा मोठा असू शकत नाही, रिकाम्या जागीपेक्षा मोठा असू शकत नाही. तर कशापेक्षा मोठा असू शकत नाही मुलांनो? तुम्ही दिलेलं उत्तर आहे गुणाकारापेक्षा. म्हणजे बघा, गुणाकाराच्या समोर इथे लाल रंगाचं बटन आहे, म्हणून मी लाल रंगाच्या बटनवर क्लिक करते आणि बघा उत्तर बरोबर असल्यामुळे कार पुढे गेलेली आहे. तर आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 2. बघा, आपण जसं व्हिडिओ गेम वगैरे खेळतो, कसं आपण बरोबर उत्तर देत गेलं तर ऑटोमॅटिक नवीन लेवल येत राहते. तसंच इथे बघा, प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर असेल की ऑटोमॅटिक आपल्या स्क्रीनवर नवीन नवीन प्रश्न येणार आहे आणि तुम्हाला नक्कीच खेळायला मजा येणार आहे मुलांनो. बघा, आता दुसरा प्रश्न आहे, मसावी काढताना संख्याचा सर्वात मोठा रिकामी जागा शोधतात. काय शोधतात मुलांनो? मसावी समजा काढायची आहे तर आपण मसावीमध्ये काय करतो? संख्यांचा सर्वात मोठा काय शोधतो? सामायिक विभाजक शोधतो, की सामायिक भाज्य शोधतो, की सामायिक विभाजक शोधतो, की सामायिक भाजक शोधतो? तर आठवा मुलांनो, मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. तर ते काढताना आपण काय करतो? सर्वात मोठा, अगदी बरोबर सांगितलंय तुम्ही, सामायिक विभाजक म्हणजे मसावी काढताना संख्याचा सर्वात मोठा सामायिक विभाजक शोधतात. बघा, याच्या समोर निळा रंग आहे, म्हणजेच निळ्या रंगाच्या कीवर मी क्लिक केला आहे आणि उत्तर आपलं
बरोबर आहे मुलांना, उत्तर बरोबर असल्यामुळे कार समोर गेलेली आहे आणि आपल्या समोर नवीन प्रश्न आलेला आहे. बघा, दोन भिन्न छेद असलेल्या व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करताना प्रथम कोणती गणिती क्रिया करावी लागेल? समजा आपल्याला कोणतेही भिन्न छेद दिलेले आहेत आणि त्या अपूर्णांकाची बेरीज करायची आहे, तर आपल्याला काय करावं लागेल मुलांनो? समजा बघा, आपल्याला असं उदाहरण दिलेलं आहे, 12/18 अधिक 9/12. समजा असं दिलेले आहेत, हे व्यवहारी अपूर्णांक आहेत आणि यांचे छेद समजा भिन्न आहेत, तर ह्या अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. तर मुलांना आपल्याला काय करावं लागेल? प्रथम कोणती क्रिया करावी लागेल? बघा, 4 पैकी आपल्याला बरोबर सांगितलं आहे, आपल्याला लसावी काढावा लागेल. म्हणजेच आपण लाल बटनवर, लाल चाबीवर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे. आता बघा मुलांनो, चौथा प्रश्न आपल्या समोर आहे. कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील. अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत आणि कोणती क्रिया कराल? तर बघा मुलांनो, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की कवायतीसाठी म्हणजेच आपण जे परेड वगैरे करतो, तर त्याच्यासाठी पीटी पण म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यासाठी पटांगणावर आपल्याला मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुलं आहेत किंवा 25 मुले आहेत, अशा रांगा केलेल्या आहेत. तर त्या रांगा पूर्ण होतात आणि एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर त्या कमीत कमी किती मुले राहतात, किती मुले आहेत आणि कोणती क्रिया करावी लागेल? तर बघा, भागाकार करावा लागेल, मसावी करावी लागेल, लसावी की गुणाकार करावा लागेल? बघा मुलांना, इथे आपल्याला कमीत कमी काढायचं आहे. कमीत कमी म्हणजे लघुत्तम काढायचं आहे आणि इथे आपल्याला 20 आणि 25 याचं काय करावं लागेल? लघुत्तम म्हणजे लसावी काढावे लागेल. म्हणजे आपल्याला 20 आणि 25 याचे विभाज्य काढावे लागेल, यांचे फाडे लिहावे लागेल आणि त्याच्यातून जो कमीत कमी म्हणजे सगळ्यात लहान विभाज्य आहे ते त्याचं उत्तर राहणार आहे मुलांनो. तर बघा, म्हणजे आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल? इथे कमीत कमी म्हणजे लसावी ही क्रिया करावी लागेल. लसावीच्या समोर ग्रीन बटन आहे, ग्रीन चाबीवर आपण क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपल्या मुलांना बरोबर आहे. बघा, आता 8वा प्रश्न आपल्या समोर आहे. 8वा प्रश्न बघा मुलांनो, 8 मीटर व 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी, कोणत्या असावी आणि कोणती गणिती क्रिया इथे करावी लागेल? तर बघा मुलांना, आपल्याला 8 मीटर आणि 12 मीटर लांबीचा प्रत्येक दोरखंडाच्या लांबीचे तुकडे करायचे आहेत आणि अशा प्रकारच्या प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी आणि कोणती क्रिया करावी लागेल? बघा, असेच प्रश्न आपण अभ्यासात बघितलेले आहे. इथे बघा, म्हणजे 8 आणि 12 आपल्याला जास्तीत जास्त काढायचं आहे म्हणजे महत्तम, तर आपल्याला 8 आणि 12 याचा मसावी काढावा लागेल. आणि तुम्हाला माहित आहे मुलांना, मसावी कसं काढतो आपण? ह्या 8चे आणि 12चे विभाजक काढूया. विभाजक काढल्यावर त्याच्यातून जे जास्तीत जास्त विभाजक आहे, जो मोठा विभाजक आहे तो काढूया, ती त्याची मसावी असेल. म्हणजेच इथे आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल मुलांनो? मसावी ही क्रिया करावी लागेल. म्हणजे त्याच्यासमोर पिवळं बटन आहे, म्हणजे आपण पिवळ्या चाबीवर क्लिक करूया आणि मुलांनो, हे सुद्धा उत्तर बरोबर दिलेलं आहे. बघा, आता 6वा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. लसावी काढताना संख्यांचा लहानात लहान डॅश शोधतात. बघा, आपल्याला लसावी समजा काढायची आहे, तर लसावी काढताना संख्यांच्या लहानात लहान काय शोधतात मुलांनो? लसावी काढताना आपण काय करतो? लहानात लहान, शाबाश. बघा, सामायिक भाज्य शोधतो की सामायिक भाजक शोधतो की सामायिक विभाजक शोधतो की सामायिक विभाज्य शोधतो? तर मुलांना अगदी बरोबर सांगितलंय तुम्ही. लसावी काढताना संख्यांच्या लहानात लहान सामायिक विभाज्य आपण शोधतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 म्हणजे आपण पिवळ्या बटनावर क्लिक करूया आणि उत्तर आपलं बरोबर आहे. आता बघा,
आपल्याला प्रश्न दिलेला आहे 9 आणि 15 ही संख्या दिलेली आहे. 9 आणि 15 याचा आपल्याला लसावी काढायचा आहे मुलांनो. तर तुम्हाला माहितच आहे लसावी कसं काढतो आपण. लसावी काढताना आपल्याला काय करावं लागेल, 9चा फाडा लिहावा लागेल, 9च्या पटीतली संख्या लिहावी लागेल. तर बघा 9चा फाडा लिहू. 9 1 9, 9 2 18. मला मुलांनो सांगा टेबल. 9 1 9, 9 2 18, 9 3 27. व्हेरी गुड. 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36. 36 च्या नंतर काय येईल बघा. आपण टेबल लिहूया पुन्हा. 9चा फाडा आपण इथे लिहूया. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36. 9च्या मुलांना किती येणार आहे इथे. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36. 36 मध्ये 9 टाकले तर 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72 आणि 9 9 81, 9 10 90. हा झाला 90चा टेबल. आता बघा 15चा पण आपल्याला फाडा लिहावा लागेल, कारण आपण लसावी काढत आहोत म्हणजे पटीतली संख्या लिहावी लागेल. बघा 15 1, 15चा फाडा सांगा मुलांना. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, शाबाश. 15 4 60, 15 5 75, 15 6 90. व्हेरी गुड. 90 च्या नंतर शाबाश 105, 105 च्या नंतर 120, 120 नंतर 15 9 135 आणि 15 10 150. असे आपल्याला लसावी काढताना ह्या दोघांचं काय करावे लागेल मुलांनो, आपल्याला यांच्या पटीतली संख्या लिहावी लागेल, म्हणजे यांचे फाडे लिहावे लागेल. आता बघा दोन्ही मधलं आपल्याला काय काढायचं, सामायिक विभाजक काढायचं आहे. बघा इथे दोन्ही मध्ये आपण सामायिक विभाजक काढूया मुलांनो. बघा आता इथे सामायिक विभाजक काय सारखं दिसत आहे आपल्याला. बघा इथे 45 आहे, इथे पण 45 आहे. पुन्हा अजून अशी कोणतीही संख्या आपल्याला दिसत नाही मुलांनो जी सारखी असेल. त्याच्यामुळे आपण एकच सामायिक आपलं विभाज्य आलेलं आहे. म्हणजे सामायिक विभाज्य काय आलेलं आहे मुलांनो, 45 आलेलं आहे. आणि आपल्याला लसावीमध्ये काय करतो आपण, सगळ्यात लहान तर लहान आपण विभाज्य पाहतो. तर याचं उत्तर काय येईल मुलांनो, 45 हे उत्तर आलेलं आहे. कारण आपण दोन्ही संख्यांचे सामायिक विभाज्य जेव्हा शोधतो तर लसावी म्हणजे लहानातला लहान, तर इथे 45 उत्तर आहे मुलांनो. म्हणजेच ग्रीन बटनच्या समोरचं. तर बघा याच्या 45च्या समोर ग्रीन बटन आहे, म्हणजे हिरव्या चाबीवर क्लिक करूया आणि उत्तर आपलं बरोबर आहे मुलांनो. आता बघा 8वा प्रश्न आलेला आहे. लसावी काढताना समजा आपण कोणत्याही संख्येची लसावी काढतो, तर प्रश्न बघा, लसावी काढताना दिलेल्या संख्यांचे प्रथम रिकामी जागा काढावी लागतात. तर बघा लसावी काढताना आपण कोणती क्रिया करतो, आताच आपण उदाहरण बघितलं मुलांनो आणि अभ्यासामध्ये बघितलं आहे. लसावी काढताना पहिले आपल्याला दिलेल्या संख्यांचे विभाज्य काढावे लागतात, म्हणजे त्यांच्या पटीतली संख्या काढावी लागते, म्हणजेच दिलेल्या संख्यांचा फाडा आपल्याला लिहावा लागतो, म्हणजे विभाज्य काढावं लागते. म्हणजे इथे सुद्धा बघा आपलं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे आणि विभाज्याच्या समोर मुलांनो हिरवा रंग आहे, त्याच्यामुळे आपण हिरव्या रंगाच्या चाबीवर क्लिक करूया मुलांनो आता. आणि बघा हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 45 आणि 30 याचा आपल्याला काय काढायचं आहे मुलांनो, 45 आणि 30 याचा मसावी काढायचा आहे मुलांनो. तर चला आपल्या वहीत तुम्ही सोडवा. मसावी काढायचा आहे म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला 45चा फाडा लिहावा लागेल मुलांनो. आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, 9वा प्रश्न काय आहे की 45 आणि 30 काय करायचं आहे मुलांना, आपल्याला यांचा मसावी काढायचा आहे. तर मसावी काढताना आपण सगळ्यात आधी त्याचं काय करतो, त्याचे विभाजक काढतो. दिलेल्या संख्यांचे आपण विभाजक काढतो आणि मग तिथून जो सर्वात मोठा सामायिक विभाजक आहे ती संख्या त्याची मसावी असते. तर बघा आता 45 बघूया मुलांनो. तर 45चे विभाजक आपण काढूया, म्हणजे कोणत्या कोणत्या संख्येनी 45ला भाग जातो. 1 नी जातो, 2 नी जातो का मुलांनो, नाही. 3 ने भाग जातो का, बघा 3 ने भाग जातो. 15 1 15, 15 2 20, 15 3 45, म्हणजे 3 ने भाग जातो. 9 ने पिन जातो, 9 5 45, 4 ने भाग जात नाही.
मग बघा मुलांनो 5 ने भाग जातो का? तर बघा 5 ने पण जातो. 5 9 45. 6 ने जातो का मुलांनो? 6च्या फळ्यामध्ये 45 येते का? नाही. 7 ने नाही. 8 ने पण नाही. 9 ने येते आणि डायरेक्ट मग 45 म्हणजे असं 45. बघा आपण 6 ने दिलं मुलांनो इथे भाग तर जातो का? नाही. 6च्या फळ्यामध्ये 6 7 36 आणि 7 42 म्हणजे 6 ने सुद्धा भाग जात नाही. मग आपण आता 30 चं लिहूया. 30 चं बघा मुलांनो 30 ला कोणत्या संख्येने 2 ने पण जातो, 3 ने पण जातो, 4 ने नाही जात, 5 ने जातो, 6 ने जातो, 6 पंचे 30, 10 ने पण जातो मुलांनो भाग, 10 9 तेरी 30, 15 ने पण भाग जातो, 15 दुने 30 होते आणि 30 1 30. अशा प्रकारे याच्याने हे 45 आणि 30 चे विभाजक झाले. आता मुलांना आपल्याला काय करायचं इथे? आता आपल्याला याचं मसावी काढायचा आहे. आपण इथे सगळ्यात आधी कॉमन संख्या घेऊया. कोणत्या आहेत? 1 1 आहे, 3 3 आहे. पुन्हा बघा कॉमन संख्या कोणती आहे मुलांनो इथे? 5 5 आहे. अजून आपल्याला कोणती संख्या दिसत आहे का मुलांनो? इथे बघा आपण 15च्या याच्यामध्ये 15 पण येते. 15 तरी 45 होते मुलांनो आणि इथे 15 आहे आणि इथे सुद्धा 15 आहे. म्हणजे बघा दोन्ही संख्यांचे विभाजक आपण पाहिले तर 45 चे विभाजक किती होते? 1 3 9 5 45 15 आणि 30 चे विभाजक काय आहेत मुलांनो? 1 2 3 5 6 10 15 30. तर आपण मसावीमध्ये काय करतो? कॉमन पॉइंट घेतो पण सगळ्यात मोठा. तर बघा इथे सगळ्यात मोठा कॉमन पॉइंट कोणता आहे? सामायिक विभाजक कोणता आहे? 15 आहे. म्हणून ह्या दोन संख्येच्या मसावी किती येईल मुलांनो? 15 येणार आहे. मग आपण 15 वर क्लिक करूया मुलांनो आणि 15च्या समोर निळा रंग आहे म्हणून आपण निळ्या रंगाच्या कीवर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता बघा मसावी काढताना दिलेल्या संख्याचे प्रथम काय काढावे लागते? प्रथम डॅश काढावे लागते किंवा प्रथम रिकामी जागा काढावे लागते. तर इथे काय लिहूया मुलांनो? मसावी काढताना आपण काय काढतो? आधी विभाजक काढतो, गुण्य काढतो, भाज्य काढतो की विभाज्य काढतो? तर बरोबर आहे मुलांनो, मसावी काढताना आपण दिलेल्या संख्यांचे प्रथम काय काढतो? मसावीच्या वेळेस विभाजक आपण काढतो, लसावीच्या वेळेस विभाज्य काढतो. म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, विभाजक. म्हणून आपण म्हणू शकतो मसावी काढताना दिलेल्या संख्यांचे प्रथम विभाजक काढायचे असते. तर विभाजकासमोर लाल आहे बघा म्हणून मुलांना आपण लाल चाबीवर क्लिक केलं आणि हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे. तर बघा मुलांना खेळात विचारलेली 10 ही प्रश्न आपण सोडवली आहे आणि 10 उत्तर बरोबर आहे. कारण उत्तर चुकलं असतं तर खेळ समोर वाढला नसता, समोर गेला नसता. तर आपले सगळेच उत्तर बरोबर आहे मुलांनो आणि नक्कीच तुम्हाला हा खेळ खेळताना मजा आली असेल मुलांनो.